ही नदी खूप पवित्र मानली जाते. मित्रांनो, आता आपण भस्माच्या डोंगराजवळ आलो आहोत. आपण जी गाणगापूरची यात्रा करतोय, ती यात्रा या मंदिराच्या जर तुम्ही पाया पडलत नाही तर ती अपुरी मानली जाते. ते चक्क स्वामी समर्थ महाराजांच्या पाऊलखुणा आहेत आणि त्यांनी रिकाम्या हुक्क्यातून स्वामींनी अग्नी ज्वाळा प्रज्वलित करून दाखवल्या आणि हा पहिला चमत्कार अक्कलकोटमधला पहिला चमत्कार. नमस्कार मित्रांनो, मी आकाश म्हात्रे आणि तुम्ही पाहताय अक्कू म्हात्रे युट्यूब चॅनल. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज मी खूप आनंदात आहे. इनफॅक्ट आज आपल्यासोबत जेवढी पण पोरं आहेत ते सगळे खूप आनंदी आहेत. दरवर्षी आपण अक्कलकोटला जाण्याचा आपला प्रयत्न असतो आणि या वर्षी 2026 मध्ये फेब्रुवारी महिन्यात फायनली आपण अक्कलकोटला जातोय. या ब्लॉग मध्ये तुम्हाला बऱ्याच गोष्टी पाहायला मिळणार आहेत. फक्त अक्कलकोटच नाही तर मुंबई CST ते अक्कलकोट ते गाणगापूर हा सुद्धा प्रवास आपण करणार आहोत. सो अक्कलकोट गाणगापूर या ठिकाणी कसं जायचं, कुठे आम्ही राहतो, किती खर्च येणार, या सगळ्या गोष्टी या ब्लॉग मध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. थोड्याच वेळात आपली ट्रेन लागणार आहे प्लॅटफॉर्म क्रमांक 10 ला. या सगळ्या गोष्टी तुम्हाला हळूहळू एक्सप्लेन करतो. ब्लॉग खूप मजेशीर होणार आहे आणि ब्लॉग खूप इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे. सगळ्या स्वामी भक्तांनी हा ब्लॉग आवर्जून बघावा, कारण मुंबई पासून अक्कलकोट आणि गाणगापूर आपण दर्शन कसं करतोय ते सुद्धा एका दिवसामध्ये, या सगळ्या गोष्टी आपण या ब्लॉग मध्ये पाहणार आहोत. सो ब्लॉगला करूया सुरुवात. विदाउट वेस्टिंग टाइम, लेट्स स्टार्ट द ब्लॉग, लेट्स स्टार्ट द व्हिडिओ. श्री स्वामी समर्थ. सेकंड क्लास. हो देखो इच्छारे गावात. बाबा बाबा माझे. तर मित्रांनो, बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला देतो. ट्रेन लागलेली आहे. ट्रेन ही तुम्हाला ॲप्लिकेशनवरती समजते. आपण ॲप्लिकेशनवरती बघितलं तर ट्रेन प्लॅटफॉर्म क्रमांक 10 वरती लागणार होती, जी काय लागलेली आहे. आता इथे बघा, इथे लिहिलेलं आहे S2 9, 10, 11 हे आपले सीट नंबर आहेत. इकडे S2 लिहिलेलं आहे बघा, आणि S2 मध्ये हे जे 49, 56 लिहिले आहेत ना, हे सगळे सीट्स नंबर आहेत. सो 9, 10, 11 पण ह्याच्यामध्येच असणार. बघा इकडे 25 to 32, 17, 24 तसं 9, 10, 11 पण ह्याच्यामध्येच आहे. सो आपण इथे थांबूया आणि थोड्या वेळात आतमध्ये जाऊया. इकडचा गेट ओपन झाला आहे. आता आपण उलट्या बाजूने आत चाललोय. बघा इथे मित्रांनो 73 लिहिलं आहे. आपल्याला पहिल्या स्टार्टिंगला जायचं आहे. आणि 1, 2, 3, 4 42 इथं बसू दे. बाई बाकी किती हे बघा मित्रांनो, सीट नंबर 9, 10 आणि 11. 10 नाही, 9, 11 आणि इकडे 12 त्या आपल्या सीट्स आहेत. ट्रेन मधला विशेष प्रकार, बायकांची आवड. बघा लगेच. वाह वाह, सब कुछ है आपके पास, सब कुछ है. क्या नहीं है आपके पास? बच्चों से लेके बूढ़ों तक, बूढ़ों तक सब कुछ है. इडली वडा लगेच बिझनेस झाले. बिझनेस 80 रुपये मित्रांनो, फक्त 80 रुपये. बस काय मस्त पर्स आहे बघा. 80 रुपये आवडले. अप्रुव्हल मिळालाय. आज आता पैसे पे करेल. अप्रुव्हल मिळालाय. बाय 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 बाय. तर मित्रांनो, फायनली आपण अक्कलकोटला पोहोचलोय. एजाज भाऊ ऑलरेडी आपल्या आधीच इथे पोहोचलेत. 1 तास आधी एजाज भाऊ पोहोचलेत. त्यांना सलाम आहे, खरंच सलाम आहे. त्यामुळे मी एजाज भाऊ मध्ये त्याच्या गुळगुळ्या झाल्यात. एजाज भाऊच्या पोटात गुळगुळ्या झाल्यात. काय म्हणतो भाऊ, कसा आहेस? जीव खडा एजाज भाऊ. तुझं नाव काय? त्याचं बघा, दोघं पण आलेले आहेत. इथून आपण फटाफट निघूया, कारण आपल्याला ऑलरेडी 1 तास लेट झालोय आपण, है ना. सगळा प्लॅन 1 तास फिसकटलाय, आपल्याला लेट झालाय.
पटापट निघूया. चला कुठली कुठली रिक्षा आपली ही आहे आणि चला 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 पटापट चला. या वेळेला बरीच गर्दी कमी आहे मित्रांनो. हे आपली गॅलरी इकडेच आहे ना? काय म्हणलो? गॅलरी आर्ट गॅलरी आहे ना? येस, पोरं पोचलेले आहेत मित्रांनो. हे बघा, हा भक्त निवास मध्ये आणले आपल्या एजाज भाऊनी. सोय एक नंबर केलेली आहे. आता हे इकडे आल्यानंतर कसं किती काय खर्च आहे ते तुम्हाला थोडं थोडं हळूहळू मी सांगतो. आता सध्या आम्हाला फ्रेश होऊ द्या. फ्रेश झाल्यानंतर तुम्हाला हळूहळू सगळ्या गोष्टी मी एक एक करून सांगतो. मित्रांनो, आपल्या पाठीमागे मी तुम्हाला एंट्रीला जो भक्त निवास दाखवला त्या भक्त निवासमध्ये आपण आलो आहोत. हा एक रूम टूर तुम्हाला दाखवतो. चांगलासा रूम आहे. क्विक रूम टूर तुम्हाला देतो. बेड आहे, मास्टर बेड आहे. याच्यामध्ये तुम्ही 4 लोक तरी आरामात झोपू शकतात. आणि एक चांगली गोष्ट की खूप सारे चार्जिंग पॉईंट्स आहेत. एक बाजूला ते बघा, तिकडे 2 आहेत, इकडे 2 आहेत. टोटल 4-5 चार्जिंग पॉईंट, म्हणजे चार्जिंगला प्रॉब्लेमच नाही. वॉशरूम एकदम एक नंबर. शीशी का पार्ट, हलकट माणूस आहे मित्रांनो. सोहेल भाऊची गाडी आलेली आहे आणि आता पुढचा प्रवास सोहेल भाऊ सोबत आपला होणार आहे. मी परत आल्यावरती तुला भेटतो. हा, आल्यावरती लगेच कॉल करतो तुला. हा चलो. आपलं जे मंदिर ते फिरायचं सगळं. येस मंदिर. आता अक्कलकोटला आल्यावर जबाबदारी तुझी, गाणगापूरची जबाबदारी यांची. चला मित्रांनो, खरं सांगतो, ही पोरं आहेत ना, साधी माणसं नाहीत. म्हणजे जेव्हापासून आपण इथून निघालोय, म्हणजे जेव्हापासून आम्ही उरण सोडलंय ना, तेव्हापासून हे स्वतःहून कॉन्टॅक्टमध्ये आहेत. कुठे आहात, कुठे पोचलेत, किती लेट आहे ट्रेन, काय सगळ्या गोष्टीची अपडेट स्वतःहून ही पोरं घेत आहेत. आणि सोहेल भाऊ भेटलेत. इथून आता आपण थेट गाणगापूरला किती वेळ लागला सोहेल भाऊ? 2 तास लागतात. 2 तास. आता मला हे विचारायचं आहे की पर सीट किंवा आपल्याला गाणगापूरला जायला किती खर्च येणार? म्हणजे 150 रुपये झाला, 150 रुपये. 150 रुपये. हां, 150 पर सीट. 150 रुपये जायला, 150 रुपये यायला. पर सीट तुम्हाला 300 रुपये पडणार. दर्शन येईपर्यंत गाडी थांबली. दर्शन होईपर्यंत गाडी थांबणार. ओके. सोहेल भाऊचा नंबर, परत एजाज भाऊचा नंबर दोन्ही डिस्क्रिप्शनमध्ये आहे. खाली फ्लॅश होत राहणार. हा नंबर आहे. कारण कसं आहे, इथे आल्यानंतर जर तुम्ही जर नवखे असाल, नवीन असाल, तर तुम्हाला गडबड होणार. तर ती गडबड होऊ नये यासाठी तुम्हाला 2 कॉन्टॅक्ट नंबर देतो. जर हे अवेलेबल नसतील तर हे कोणाला तरी अवेलेबल करून देतील. पण तुमचा वेळ आणि तुम्हाला कुठल्याच प्रकारचं प्रॉब्लेम होणार नाही याची जबाबदारी यांची. बरोबर दादा? येस. मित्रांनो, आता आपण कुठून कुठे आलो? हे अक्कलकोट ते सिन्नूर बाउंड्री आहे. हा, अक्कलकोट ते सिन्नूर बाउंड्री आपण पार केली. आता इथून पुढचा प्रवास कुठला आता होणार? कर्नाटक भाग म्हणजे गाणगापूर. हा, कर्नाटक भाग म्हणजे गाणगापूरचा प्रवास सुरू केलाय आपण. तर इथून फक्त 43 किलोमीटर आता गाणगापूर राहिलेलं आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आता आपण गाणगापूरमध्ये पोहोचलोय. पण इथे कसं प्रत्येकाची संगम लिमिटेशन ठरवलेले आहेत. तर सोहेल भाऊ तिकडे जाऊ नाही शकत. तर आपल्याला आता पुढे एक अजून भाऊ भेटलेत, त्यांच्यासोबत आपण बोलूया. तर मित्रांनो, याच्या पुढे आपल्यासोबत अहमद पाशाभाई असतील. इथून आपण पुढे संगमावरती किंवा कुठे आपण पुढे जाणार आहोत, त्या सगळ्या ठिकाणी अहमद भाई आपल्याला पुढे नेतील. बघूया पुढचा प्रवास कसा होतो. चला. अरे हलकटानो बसा रे, हलकटानो. अरे बसा रे. अरे ते हसतायत आपल्यावर, ते आपल्यावर हसतायत. अरे या पिक्चर ते बडा आहे. झालं. चला, माझं फक्त बॅग घ्या ना बस. मी यांच्यासोबत बसतो खुशी त्यांच्या. मित्रांनो, तुम्हाला सांगतो, अलिबाग मध्ये पहिले टमटम असायचे, आता पण टमटम आहेत. पण या टमटम मध्ये जी मजा आहे ना, आईच्या गावात खरं सांगतो, भारी फील भारी येते बघा. सगळी पोरं बसली 6च्या 6. लटकेश भाई कोण आहे? आणि एक्स्ट्रा लटकेश भाई पण पाठीमागे आहेत.
औदुंबर झाड आणि दत्ताचे मंदिर आहे. पहिले नदीला जायचे, हातपाय तोंड धुवा. औदुंबर भीमा आणि अमरचा संगम झालेला आहे, तिथे हातपाय तोंड धुवा. औदुंबर झाड आहे, दत्ताचे मंदिर आहे. परत दर्शन करून इकडे या. तुम्हाला जाता जाता भस्माचे डोंगर असते मध्ये, तिथे आपण तुम्हाला घेऊन जाऊन मंदिरात जाऊन. ओके डन, येतोच आम्ही. हां दादा तुम्हाला कल्लेश्वरला जाऊन मंदिर लागून. हां कल्लेश्वरला फक्त. हां चला मित्रांनो, आता आपण संगमावरती चाललेलो आहोत. 2 नद्यांचा संगम होतो, भीमा आणि अमरजा. तिकडे चालतोय. बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला पुढे सांगतो. मित्रांनो, या जागेचं महत्त्व म्हणजे या इथं 2 नद्यांचं संगम होतं, ते म्हणजे भीमा आणि अमरजा. त्यासोबतच दत्तगुरूंचे दुसरे अवतार नृसिंह सरस्वती स्वामी ते इथे आंघोळीला यायचे, म्हणून या नदीला पवित्र मानलं जातं. शिवाय पाठीमागे एक झाड सुद्धा आहे, त्या झाडाबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगेन. जर कुठे काय चुकत असेल तर माफ करा. मला जेवढं माहिती आहे त्या पद्धतीने तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न करतो. या नदीमध्ये ॲक्च्युली मित्रांनो आंघोळ केलं पाहिजे, कारण ही नदी खूप पवित्र मानली जाते. आणि जर आंघोळ केलीत तर तुम्ही जे पाप केले ते पाप तुमचे धुण्यासाठी आणि त्यातून मुक्ती मिळण्यासाठी तुम्हाला मदत मिळते. प्रत्येकाने उचलते फोन. मित्रांनो, आता आपण पारायण हॉलमध्ये जातोय. इथे देऊळबंद मूवीची शूट झाली होती. मित्रांनो, आता आपण भस्माच्या डोंगराजवळ आलो आहोत. इथे आधी खूप भस्म होतं बघा, इथे पण थोडं थोडं खोदलेलं आहे, भस्म काढण्याचा प्रयत्न केलाय. आता ते भस्म राहिलं नाहीये. आता बऱ्याच पद्धतीने भस्म हा थोडं करून गायब झाले. एवढा मॉब, एवढे लोक इथे येतात. आता काय भस्म राहिलं असेल? भस्माच्या बद्दल सांगतो तर त्रेतायुगात भगवान परशुरामाने इथे खूप मोठं यज्ञ केलं होतं. आता ते यज्ञ इतकं मोठं होतं की त्याची इतकी सारी राख झाली की त्याचा डोंगर अख्खा तयार झाला. विचार करा किती मोठं यज्ञ होतं. ते यज्ञ कशासाठी केलं, काय केलं ते मला इतकं आता आठवत नाहीये. तुम्ही गुगल करू शकता. या बाजूला या. हे नियाने मला काहीतरी सांगितलं होतं, मला आता क्लिअरली आठवत नाही. हे डोंगर रचून आपल्या पूर्वजांसाठी काहीतरी त्याच्या लिंक तिने सांगितली होती, तर मला ते क्लिक होत नाहीये. हा असं ठीक आहे, चल. नाही आवडत त्याला. हो 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 चल. मित्रांनो, आता आपण कल्लेश्वर मंदिराकडे आलो आहोत. या मंदिराची माहिती थोड्या वेळात तुम्हाला सांगतो. आधी आपण आवार बघून घेऊया. हा पंचमुखी गजानन व नवगृह मंदिर आहे. मित्रांनो, आता आपण कल्लेश्वर मंदिरामध्ये आहोत. इकडे
असं आहे की आपण जी गाणगापूरची यात्रा करतोय ती यात्रा या मंदिराच्या जर तुम्ही पाया पडलत नाही तर ती अपुरी मानली जाते किंवा अधुरी असते. शिवाय या मंदिराला 12 ज्योतिर्लिंग मंदिर जे आहेत त्याला पाया पडल्यानंतर तुम्हाला जे पुण्य लाभेल तेच पुण्य तेच फल या मंदिरामध्ये आल्यानंतर सुद्धा तुम्हाला मिळू शकतं. असं या मंदिराची एक खास गोष्ट आहे. हे एक मुक्तीस्थळ म्हणून एक ओळखलं जातं. चला आता आपण पुढे जाऊया. मित्रांनो, आपण गाणगापूर मधील मुख्य मंदिराजवळ आहोत. हे दत्तगुरूंचं मंदिर आहे. नृसिंह सरस्वती स्वामी यांचं पादुका या मंदिरामध्ये आहेत. असं म्हटलं जातं की जेव्हा नृसिंह सरस्वती स्वामी गाणगापूर सोडून जात होते तेव्हा त्यांनी आपल्या शिष्यांसाठी पादुका ठेवल्या आणि सांगितल्या की मी गुप्तपणे याच परिसरात याच मंदिरामध्ये राहील. तर हे ते मंदिर आहे. तर मित्रांनो, आता आपण गाणगापूर सोडतोय. 1:30 वाजता आपण गाणगापूर सोडतोय म्हणजे आपल्याला कमीत कमी 2 तास लागणार. एक 2 तास लागणार आपल्याला अक्कलकोट मध्ये पोहोचायला. मग जेवणाची व्यवस्था आपण ऑनलाईन बुक केलं होतं. आता झालंय असं की आपण 2 ते 2:30चा स्लॉट बुक केला होता पण तो आता आपल्याला भेटणार नाही. अहमद पाशा दादांनी खूप हेल्प केली. त्यांनी खूप काही गोष्टी सांगितल्या. नंतर त्याच्या भावाकडे गाडी आणि आपल्याला सुपूर्द केलं. तेही आहे ते गेले. त्यांना कदाचित गुलबर्ग्याला जायचं होतं. ते गुलबर्ग्याला निघाले. आता आपण थेट निघतोय अक्कलकोटला. बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय. मित्रांनो, फायनली आपण पुन्हा अक्कलकोट मध्ये पोहोचलो आहोत. इथे या बाजूनी पुढे गेलो की आपण थेट वटवृक्ष मंदिराकडे जाणार. चला आपण तिकडेच जाऊया. मित्रांनो, जर तुम्ही अक्कलकोट स्टेशनवरनं आलात तर तुम्हाला इकडे रिक्षा सोडेल आणि समोरच तुम्हाला बघा या बाजूला चालत गेलेत ना की या बाजूला तुम्हाला वटवृक्ष मंदिराकडे जाण्याचा रस्ता आहे. मित्रांनो, आधी हे छत नव्हतं. आता एक छत बांधलंय म्हणजे भक्तांसाठी एक खूप चांगली सोय करून ठेवलेली आहे. स्वामींचं आसन आहे हे. मित्रांनो, आपण बघू शकतो ही गर्दी आहे भाविकांची. तरी आज ही 25% गर्दी पण नाही आहे. एजाज भाऊ सांगते ती 25% गर्दी पण नाही आहे. यापेक्षा जास्त गर्दी असते. आणि गुरुवारी सॅटर्डे संडे जसं आज शनिवार रविवार आपण आलो आहोत विचार करून त्या पद्धतीने तर गर्दी खूपच असते. आता दुपार झालेली आहे आणि सगळेजण आपल्या प्रसादासाठी गेलेले आहेत. त्यामुळे गर्दी थोडी त्या मानाने कमी झालेली आहे. पण बरेच भक्त, बरीच गर्दी. आणि वर्षाच्या सुरुवातीला जसं दरवर्षी आपण स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद घेतो, यावेळेला दुसऱ्या महिन्यात आलो. म्हणजे फेब्रुवारी महिन्यात का होईना, डिसेंबर महिन्यात तिकीट बुक केली तेव्हा आपल्याला फेब्रुवारी महिन्यात तिकीट मिळाली. पण खूप छान दर्शन झालं. गाभाऱ्यामध्ये आतमध्ये जाऊन दर्शन मिळालं, ती मोठी गोष्ट. ते पण एजाजबाईमुळे. आणि या सगळ्या गोष्टी त्यांच्यामुळे शक्य झाल्यात. याच्या पुढे जाऊया आपण. आता बघूया कशा पद्धतीने एजाजबाईंनी सगळ्या गोष्टी मॅनेज केल्यात. त्या बघूया कशा पद्धतीने आपल्याला पुढे नेतात. ते 2-3 गेट बनवले एजाजबाईच्या सांगण्याप्रमाणे. महाराज या दरवाजातून आत यायचे, बरोबर. हा मेन गेट होता. त्यानंतर जशी गर्दी वाढत गेली त्यानंतर 2-3 गेट वाढले, 2-3 दरवाजे बनवले गेले. तर आपण बघू शकतो महाराज आत येण्याचा दरवाजा. मित्रांनो, आपण आता अन्नछत्रीत आलो आहोत आणि इथे अन्नछत्राची लाईन आहे. आपण बघू शकतो खूप छान नियोजन केलेलं आहे. मित्रांनो, स्वामींचा प्रसाद सगळ्यांनी या ग्रहण करायला. खूप छान अशी आमटी आहे, भात आहे, चपाती आहे. चला सुरुवात करा. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. 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 श्री
समर्थ जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो आता इथून आपण पुढच्या डेस्टिनेशनकडे जाऊया. कदाचित खंडोबा मंदिर जिथे स्वामी समर्थ महाराज पहिल्यांदा आले त्या ठिकाणी आपण जाणार आहोत. कदाचित बघू कसं कुठे आपल्याला एजाज भाऊ नेता आहेत ते, कारण सगळं सिक्वेन्स एजाज भाऊनी लावून ठेवलेलं आहे. कारण आपल्याकडे वेळ कमी आहे, आपल्याला 8:55ची ट्रेन पण पकडायची आहे. तर या सगळ्या गोष्टी मॅनेज कसा करतील एजाज भाऊ ते आपण बघूया. मित्रांनो आपण आलो आहोत गुरुमंदिर बाळप्पा महाराज मठ. इकडे ते चक्क स्वामी समर्थ महाराजांच्या पाऊलखुणा आहेत आणि ते दिसतात. मला दाखवतो मी. हे बघा मित्रांनो, जिकडे जिकडे व्हाईट कलरचे बॉक्सेस केले आहेत ना, तिथे तिथे स्वामी समर्थ महाराजांच्या पायाचे ठसे आहेत. कालांतराने ते ठसे पुसट होत गेलेत आणि ते फिके होत गेलेत, पण काही ठिकाणी हे पायाचे ठसे अजूनसुद्धा खूप ठळकपणे दिसतात. गेल्या वेळेला आम्ही आलो होतो ना तेव्हा एकदम क्लिअर दिसत होतं. मित्रांनो या बाजूला बघा तुम्हाला ठसे दिसतील पायाचे, कारण या बाजूला जास्त रहदारी नसते बघा. ह्या बाजूला हे जे पॅचेस तयार झालेले आहेत ना, सगळे पायाचे ठसे आहेत त्यात. सोबत हा वाडासुद्धा बघा मित्रांनो खूप जुना आहे, पण खूप छान पद्धतीने मेंटेन करून ठेवलेला आहे. आणि या वाड्याच्या निगडीतच हे पायाच्या ठस्यांची एक गोष्ट आहे, कथा आहे. मला पाऊलखुणांबद्दल थोडं सांग. हे 2017 मठामध्ये नवीन मार्बल फरशीचं काम चालू होतं. त्यावेळेस ठिकठिकाणी महाराजांच्या पावलांचे ठसे दिसून आले. छोटे मोठे महाराजांचे वेगवेगळ्या प्रकार आकाराचे पावलं दिसून आले. काही लोक म्हणतात की देवीचे आले किंवा सिंहाचे पावलांचे ठसे दिसले. अशा प्रकारे सगळीकडे हे पावलांचे ठसे दिसून आले महाराजांचे. 2017च्या आधी हे नव्हते. त्याच्या आधी नव्हते काय, म्हणजे जेव्हा रिन्युएशनचं काम चालू होतं, म्हणजे हा 1901चा वाडा आहे ना, 125 वर्ष झाल्या मंदिराला. मग ज्यावेळेस 100 वर्ष झाले म्हणून मठाचं रिन्युएशनचं काम चालू केलं होतं. मग त्यावेळेस ते जेव्हा फरशी नवीन मार्बल हंतरणार होते त्यावेळेस पहिल्यांदा त्या कोपऱ्यामध्ये पाऊल दिसलं आम्हाला, त्या कोपऱ्यामध्ये. मग तिथून मग नवीन परत दुसरे पावलं दिसायला लागले. त्यावेळेस मग ते जे अध्यक्ष आहेत ट्रस्टीचे ते म्हणले की काम थांबवा, असं ते ठेवलेलं आहे. खूप खूप धन्यवाद तुमची माहिती दिल्याबद्दल. मित्रांनो हा परिसर बघा खूप मोठा परिसर आहे. इथे राम मंदिर सुद्धा आहे. हे आपण होतं बाळप्पा महाराजांच्या मठात. हे बघा पाठीमागे खूप गायी आहेत आणि त्याच गायींचं इकडे शेणी पण पाडल्या जातात. शिवानंद टी हाऊस आणि शिवा अण्णा आपल्यासाठी स्पेशल चहा बनवतात. चला बसून घ्या पाहुण्यानं बसून घ्या. मित्रांनो कप बघा, कप प्रेमात पडतील. तिकडे आहे ना बादशाह भाऊ, बादशाह. मित्रांनो जुना आडत बाजार आहे इकडे, शिवानंद टी हाऊस. मी पब्लिसिटी करायची गरज नाही. ऍक्च्युली मध्ये संध्याकाळी 7 पर्यंत इथे चहा संपतं. आता हळूहळू पब्लिक एवढी येणार की चहासाठी वेटिंग सुरू होणार. जर अक्कलकोट मध्ये आलात नक्की चहा टेस्ट करा. बादशाह चहा आहे, बादशाह चहा. पुढचा टप्पा समाधी. हा मागून आलो होतो गेल्या वेळेला. समाधी महाराज मठ. इकडे स्वामी समर्थ महाराजांची समाधी आहे. दाखवतो तुम्हाला. आधी पहिली विहीर बघूया. मित्रांनो ही विहीर, या विहिरीचं असं आहे की आधी या विहिरीला पाणी नव्हतं. स्वामी समर्थ महाराजांनी लघुशंका केली आणि त्यानंतर या विहिरीला पाणी आलं. स्वामी समर्थ महाराजांचा खरा अंगरखा, त्यांची माळ, त्यांच्या ते सगळं आतमध्ये आहे. आधी आपण पाया पडून येऊ. वस्त्र वगैरे
आधी पाया पडून घ्या. कुणी सांगितलं की इथे काय असतं, अभिषेक असतं ना बाबू, काय बोललास तू? त्याला कुणाला अभिषेक करायचे नाव पत्ता द्या, पोस्टाने प्रसाद दिलेले उद्या लवकर येऊन समाधीचे दर्शन घ्या. समजलं? अभिषेक करायचं तर करून घ्या, पोस्टाने तुम्हाला प्रसाद मिळेल. इथे नाव नंबर द्या, सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रसाद वगैरे तुमच्या पोस्टाने घरी मिळेल. त्यांनी सांगितलं. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. कातडी आहे ते कोणाची ते माहित नाही, पण प्राण्याची कातडी आहे. तुला विचारलं कुठली आहे. इथे मित्रांनो स्वामी समर्थ महाराजांनी वापरलेला अंगारखा, वस्त्र, सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. हो, स्वामींनी वापरलेला अंगारखा, हा त्यांच्या रुद्राक्षाच्या माळा. दर्शन देत आहे काय? कोणाला दर्शन देत आहे काय? हा दर्शन देत आहे? नाही, दर्शन नाही देत आहे, बस माहिती तर माहिती हवी आहे त्याबद्दल. स्वामी महाराज अक्कलकोटमध्ये पहिल्यांदाच आले. त्या स्टँड जवळ खंडोबाचं जे देऊळ आहे त्या देवळाजवळ उतरून चावडीमधून येताना एका मुसलमानाने त्यांची चेष्टा केली. मोमेडियन रिसुलदार होता तो. त्याने रिकामा हुक्का, समोर दिसतोय बघा पितळेचा हुक्का, तो रिकामा हुक्का स्वामींजवळ दिला. आता पाचवायला त्यामध्ये तंबाखू गुटखा काही न घालता स्वामींजवळ दिला. त्याने रिकाम्या हुक्क्यातून स्वामींनी अग्निज्वाळा प्रज्वलित करून दाखवल्या. आणि हा पहिला चमत्कार अक्कलकोटमधला पहिला चमत्कार. तो पाहिल्यावर तो मुसलमान घाबरला आणि स्वामींना शरण गेला. शरण जाऊन त्यांनी स्वतःकडचं शर्ट त्याने बक्षीस दिले, भेट म्हणून दिली आहे. हा, त्याच्यावर मुस्लिम भाषा आहे बघा, उर्दू भाषा आहे, चंद्रकोष्टार हा स्वामींनी वापरलेला अंगरखा आहे. समजलं? मुस्लिम भाषा त्याच्यावर आहेत. ही रुद्राक्षमाळ स्वामींनी वापरली आहे. मेनातून फिरायची, त्यावेळेस फिरण्याची व्यवस्था काही नव्हती, गाडी वाहनाची व्यवस्था नव्हती. त्या मेनातून डोलीतून ना, डोली असते ना, त्या डोलीतून पालखीतून फिरत असताना त्यांच्याबरोबर असणाऱ्या ह्या रक्तचंदनाच्या खडावा, पादुका. समजलं? इंग्लंडची कोडॅक कंपनी भारतामध्ये पहिल्यांदाच आली आणि शोरूम फोटो मारले स्वामींचं परमिशन न घेता. आणि स्वामींना दाखवायला गेले त्यावेळेस ते काय आलं नाही, माकडं आली. स्वामींनी ते फेकून टाकले आणि 5व्या घरावर आदेश केला की काढा फोटो म्हणून. त्यावेळेस काढलेले हे फोटो. हा बघा, हा पहिला फोटो आहे. मालोजीराजे भोसले अक्कलकोटचे राजे, त्यांच्या राजगादीवर स्वामी महाराज बसलेले आहेत. वटवृक्षाजवळ गेला ना तुम्ही, वटवृक्षाजवळ हा 7.5 फूट उंची अजान भाऊ खडे उभे आहेत बघा. अजान भाऊ गुडघ्यापर्यंत हात. चावी. हा चोळाप्पा महाराजांच्या वाड्यामधलाच फोटो आहे. हे चोळाप्पा महाराज आहेत. हे त्यांचे जावई श्रीपाद भट्ट. चिंतोपंत टोळ सोलापूरचे भक्त, त्यांच्या घरी स्वामी महाराज पलंगावर झोपलेले आहेत. असं हे सगळं स्वरूप, मूळ स्वरूप स्वामींचं काय आहे हे ब्लॅक अँड व्हाईट स्वरूपामध्ये आपल्याला कोडॅक कंपनी दाखवून ठेवले. ते आपण आज पाहत आहोत. बरोबर आहे? त्रिशूल, डमरू, छत्र, चामर, कोयती, कुऱ्हाड ह्या सगळ्या मूळ वस्तू वीरभद्र रूप स्वामीने अक्कलकोटमध्ये एका डोंगरी शास्त्रीला, कोकणातल्या डोंगरी शास्त्री दाखवलं. त्यावेळेस त्यांच्या हातामध्ये असणाऱ्या ह्या सगळ्या मूळ वस्तू आहे. समजलं? बाहेर जी वीर आहे ना, 80 फूट खोल कोरडी आहे, पूर्ण कोरडी होती. त्यामध्ये स्वामी लघुशंका केली आणि पाणी आलं. नाशिक त्र्यंबकेश्वरचं पाणी स्वामींनी इथं बोलावून घेतलंय. त्याचं नाव आहे कुशावर्त तीर्थ. समजलं? हे सोळाप्पा महाराजांच्या वाड्यामध्ये स्वामी समाधी घेणे. देवळात तुम्ही गेला ती मूळ समाधी आहे. जशी माऊलींची समाधी तशी देवळात देह ठेवली मूळ समाधी. ती समाधी घेण्यापूर्वी स्वामी महाराज या सोळाप्पा महाराजांच्या वाड्यामध्ये 21 वर्ष वास्तव्य राहिले स्वामींचं. त्याच्यानंतर ही 5वी 6वी पिढी, सोळाप्पा महाराजांची 5वी पिढी, हे सगळं आता 6वी पिढी झाली. हे सगळं सांभाळते. वैयक्तिक मालमत्ता आहे, कोणाचा म्हणजे ट्रस्ट नाही. हा लक्षात? अशा प्रकारे सगळा हा इतिहास आहे. खूप भरून आलं, कांगाला काटा आला. या पादुकांना प्रत्येक स्पर्श करा. तर मित्रांनो, अशा पद्धतीने खूप छान अशी माहिती सांगितली गुरुजींनी आपल्याला. आणि ही माहिती मी गेल्या वेळेला जेव्हा आलो होतो तेव्हा सुद्धा मला मिळाली नव्हती. याच्यापेक्षा छान माहिती त्यांनी मला सांगितली. एकदम डिटेलमध्ये सगळी माहिती मिळाली. मित्रांनो, स्वामी समर्थ महाराज जेव्हा पहिल्यांदा अक्कलकोटमध्ये आले तेव्हा याच खंडोबा मंदिरमध्ये आले. आणि हेच ते खंडोबा मंदिर. त्याच्याबद्दलची माहिती लिहिलेली आहे बघा. स्वामी समर्थांचे आगमन स्थान. श्री स्वामी समर्थ आगमन झाले ते अश्विन शुद्ध पंचमी, दलित पंचमी शके 1779 झाली, म्हणजे इसवी सन 1856च्या नवरात्र काळात श्री स्वामी समर्थांनी सर्वप्रथम काही काळ या मंदिरात वास्तव्य केलं. त्यास प्रथम स्थान व महत्त्वाचे स्थान मानले जाते. मित्रांनो, अक्कलकोट दर्शनामध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये आता आपण आलो आहोत. राजेराय मठ. या मठामध्ये स्वामी समर्थ महाराजांच्या उंची एवढा दरवाजा आहे. हे विशेष गोष्ट आहे. त्याशिवाय पण बऱ्याच सगळ्या गोष्टी बघण्यासारख्या आहेत. चला जाऊया आतमध्ये.
श्री स्वामी समर्थ राजराय मठ अक्कलकोट. खूप मोठी वास्तू आहे. बघा मित्रांनो, खूप मोठी वास्तू आहे. सुंदर असं पाहण्यासारखं दृश्य आहे. आणि हाच तो दरवाजा आहे या बाजूला जिथून स्वामी समर्थ महाराज यायचे आणि त्यांच्या उंची एवढा दरवाजा आहे मित्रांनो. बघा, आल्या तेच दाखवतो तुम्हाला. इकडे लिहिलं आहे स्वामी ये जा करत असलेल्या व स्वामींच्या उंचीप्रमाणे बांधलेला महाद्वार व त्यासोबतची भिंत. आता कोणतरी जाऊन तिथे उभे राहा, तूच जा, नाही हाईट समजेल की आपली हाईट किती आहे आणि स्वामी समर्थ महाराजांची हाईट किती होती. बघा, स्वामी समर्थ महाराज किती उंचीचे होते ते आपल्याला यातून कळतं. मित्रांनो, मध्ये मध्ये तुटत व्हिडिओ बनते, मला माहिती आहे. बस एवढं लक्षात ठेवा, जिकडे व्हिडिओ कट होते तिकडे आपल्याला परमिशनचा थोडासा इश्यू होतो, बाकी काही नाही. जिथे परमिशन नाही तिथे व्हिडिओ आपण काढू शकत नाही, है ना. सो त्यामुळे थोडा इश्यू होतो, बाकी काही प्रॉब्लेम नाही. चांगली गोष्ट हे झाली मित्रांनो की आता आपल्याला राजराय मठामध्ये आरती मिळाली, प्रॉपर आरती मिळाली. आणि आरती करून मग आपण बाहेर आलोय. छान वाटलं, म्हणजे ज्या वेळेला आपण इन झालो आतमध्ये आणि तशी आरती सुरू झाली. मित्रांनो, शेवटचा टप्पा आपण गाठला. आपण दर्ग्याला आलो होतो जिकडे स्वामी समर्थ महाराज आले होते जवळ, तर तिथे चादर सुद्धा चढवली होती. या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या. अख्खं अक्कलकोट फिरलो. आणि ज्यांनी आपल्याला खरंच मदत केली ते सोहेल भाऊ, मग एजाज भाऊ आणि मग जैद भाऊ. जैद भाऊचं नाव यासाठी लक्षात नाही राहिलं कारण ते आता पहिल्यांदा आपल्यासोबत आहेत. बाकी हे दोघं तर जीव आहेत, हा जीव खडा आहे आपला. तर मित्रांनो, सांगायची गोष्ट ही, जर तुम्ही अक्कलकोटमध्ये येताय तर येताना सगळ्यात आधी आपल्या डोक्यामध्ये असतं की आपण येणार कुठे, उतरणार कुठे आणि तो प्रवास कसा करणार. ट्रेन प्रवास तुम्हाला कळलाच असेल. इथे आल्यानंतर 3 कॉन्टॅक्ट तुम्हाला देणार यावेळेला. एक तर सोहेल भाऊचं देणार, त्यानंतर आपल्या एजाज भाऊचा असेल, त्यासोबतच जर एजाज भाऊ अवेलेबल नसेल तर त्याच्या भावाचा कॉन्टॅक्ट तुम्हाला डायरेक्टली एजाज भाऊ देतीलच. प्लस अजून एक कॉन्टॅक्ट आपल्याला टमटमवाल्याचा भेटलाय, गाणगापूरचा. जर तुम्ही गाणगापूर ट्रिप करताय तर तो सुद्धा तुम्हाला कॉन्टॅक्ट तुम्हाला मी देऊन टाकतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की थँक्यू सो मच इच अँड एव्हरीथिंग, ज्या सगळ्या गोष्टी तुम्ही आमच्यासाठी केल्यात. कारण इथे आल्यानंतर मित्रांनो 1 रुपयाचा सुद्धा खर्च आमचा झाला नाही आहे. सगळं खर्च या दोघांनी केलेला आहे. गाडीपासून रिक्षापासून सगळ्या गोष्टी अगदी मोफत स्वरूपात दिलेल्या आहेत. अगदी 3 वाजता आपण गाणगापूरमधून अक्कलकोटला आलो आणि अक्कलकोटमध्ये 3 वाजता प्रसादाची व्यवस्था भाऊनी केलेली आहे. कारण त्यांचे कॉन्टॅक्ट्स आहेत, सगळ्या गोष्टी त्यांच्या आहेत. जर तुम्हाला काय म्हणतात ते 5 मंदिर, जर तुम्हाला 5 मंदिर फिरायचं असेल, शिवाय जर तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांचा अभिषेक सुद्धा करायचा असेल तरी सुद्धा तुम्ही एजाज भाऊला कॉल करू शकता. एजाज भाऊ तुम्ही करून द्याल ना आमच्या ह्याचं. आपल्या व्हिडिओ बघून जेवढे पण लोक येतील त्यांचं वेलकम आहे आपल्या अक्कलकोटमध्ये. आणि हे लोक आपले आहेत जी बांधून ठेवलेली आहेत. आपण ज्या लोकांनी आपल्याला इतकं सपोर्ट केलं, थँक्यू सो मच. तुमच्या सगळ्यांचा हात जोडून धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. नाही, ऍक्च्युली कसं आहे माहितीये, जेव्हा मी यांना सांगितलं फोन करून की एजाज भाऊ मी येतोय, त्यानंतर ते बोलले तुम्ही फक्त या, बाकी सगळ्या गोष्टी मी बघून घेतो. काय इतकं प्रेम का करता तुम्ही माझ्यावरती, मला फक्त एवढं सांगा. एवढं काय तुमच्यामुळे तर आशीर्वाद झाला ना पूर्ण. दादा, तुमचे आता जे आम्ही आतापर्यंत म्हणजे तुम्ही युट्यूबला आमचा पहिला व्हिडिओ सोडलो होतो, तर तुमच्यामुळं महाराजच्यामुळं बाबाच्यामुळे आम्ही आता भाडे ते मारतो तुमचे. म्हणजे 2 दिवसाला 1 दिवसाला दररोज एक ना 2 तुमचे भाडे भेटतात दादा महाराजांच्या आशीर्वादाने. हे सगळं स्वामींच्या तुमचं म्हणजे आम्ही तुम्हाला हे म्हणजे मानतो तुम्हाला, म्हणजे असं तुमच्यामुळे आम्हाला थोडं हे व्हायला लागलं. खूप खूप धन्यवाद या सगळ्या गोष्टींसाठी. मित्रांनो, अतिशयोक्ती सांगत नाहीये. एक दिवस यांचा कॉल आला, अचानक कॉल आला. ते म्हणतात दादा ओळखलं का. मी बोललो हो एजाज भाऊ तुमचा नंबर सेव्ह आहे माझ्याकडे. अरे दादा धन्यवाद, तुमच्यामुळे हे असं तसं, हे माझ्यामुळे नाही, हे स्वामींमुळे झालंय. स्वामींमुळे आपली भेट झाली आणि स्वामींमुळे आपण एकत्र आहोत. भविष्यामध्ये आपण बऱ्याच वेळा अक्कलकोटमध्ये येणारच आहोत. अशाच पद्धतीने पण तेव्हा पैसे घ्या, बस एवढंच माझं मत आहे. तेव्हा पैसे घ्या, एवढंच सांगायचंय. हा ब्लॉग आपण इथेच संपूया. तुम्हाला काय म्हणायचंय आपल्या पब्लिकसाठी? काय नाही दादा, तुम्ही म्हणलो ठीक आहे, हा व्लॉग आपण इथेच संपूया. व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ह्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी डिस्क्रिप्शन मध्ये आणि खाली स्क्रीनवरती तुमचा फ्लॅश करतच असेल.
सुरुवातीपासून शेवटपर्यंत बऱ्याच वेळा फ्लॅश होईल. जर तुम्हाला दिसला नाही तर डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन एजाज, सोहेल आणि त्याच्या भावाचा नंबर, तिघांचा नंबर मी दिलेला आहे. काही क्वेरी असेल, काही असेल, 9 to 5 9 ते 5 च्या दरम्यान कॉल करा, नाही तर तुम्ही रात्री 12 वाजता कॉल कराल. तरी त्यानंतर पण केलं तर पण चालतं. बघा, हे असं आहे. तर तुम्ही कधीही कॉल करा, त्यांना काही क्वेरी विचारू शकता किंवा मला कमेंट करा. कमेंटचा रिप्लाय नक्की येणार. काही क्वेरी असेल तर कमेंट करा. सो हा व्लॉग आपण इथे संपूया. व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्हाला इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच छान अशा व्लॉग मध्ये. तोपर्यंत धन्यवाद, काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. थँक्यू सो मच. थँक्यू भाई. भाई को सब्सक्राइब करो, Yes. लाइक करो, फॉलो करो. सब्सक्राइब करो, लाइक करो, फॉलो करो.